जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने रामहनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। सद्गुरु तत्व या विषयाचं चिंतन आपण करत आहोत। सद्गुरूंची लक्षणं आपण श्रीमद ग्रंथराज दासबोधाच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं सांगितलेली आहेत त्याचा उहापोह आपला सुरू आहे। त्याच्यातील ज्ञान, त्याच्या अंतर्गत येणारा विवेक, वैराग्य, भजन म्हणजे भक्ती, स्वधर्म कर्म, साधना, कथा निरूपण, श्रवण मनन आणि नीती एवढे विषय आपण पाहिले। मागच्या प्रवचनामध्ये नीती या विषयाबद्दल, या लक्षणाबद्दल आपण विशेष चिंतन केलं आणि त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की नयनाद नीतिरुच्यते, जी योग्य दिशेला घेऊन जाते ती नीती आहे। संतांची नीती ही ब्रह्मनिष्ठा, भगवन्निष्ठा किंवा ईशनिष्ठा, सत्यनिष्ठा, आत्मनिष्ठा, सनातन धर्मावर आधारित असणारी धर्मनिष्ठा, वेदनिष्ठा, पुराणादी ग्रंथांवरील निष्ठा, शास्त्रनिष्ठा, ह्याच्यावर आधारित ती नीती असते। आणि त्यामुळं ती नीतिमत्ता त्यांच्या भक्तांचं, त्यांच्या शिष्यांचं इहपर असं कल्याण करण्यास समर्थ असते। आणि त्या निष्ठेच्या आधारावरच सद्गुरू स्वतः जीवन जगतात, आदर्श प्रस्थापित करतात आणि आपल्या शिष्यांकडून त्या पद्धतीचं जीवन त्यांच्याकडून जगवून घेतात। पशुसारखा असणारा मनुष्य, ज्याला मानव म्हटलं, त्याचा मानव बनवतात आणि मानवाचा महामानव बनवतात, नराचा नारायण बनवतात। ही ती नीती आहे। त्याच्यामध्ये उपदेश आहे, त्याच्यात प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आचार धर्म आहे, त्याच्यामध्ये सम्यक विचार आहे आणि ते स्वतः त्याचं आचरण करतात आणि दुसऱ्यांना स्वतःच्या आचरणावरून आणि नंतर शरण आल्यानंतर उपदेशाच्या माध्यमातून ते प्रदान करतात। सदाचारावर आधारित त्यांची नीती आहे। नीती, न्याय, मर्यादा हे फार एकमेकांना जोडलेले शब्द आहेत। त्याचे पृथक पृथक करून मांडणं हे थोडं मांडणाऱ्याच्या दृष्टीनेही आव्हानात्मकच आहे। त्याचा अनुभव मी सध्या घेतोय, पण प्रयत्न करत आहे की नीती, न्याय आणि मर्यादा हे स्वतंत्रपणे मांडावेत। त्याच्यातील बारकावे आणि थोड्या थोड्या छटा स्वतंत्रपणे करून मांडण्याचा प्रयत्न आहे। जसं एखादं पक्वान्न असतं की त्याच्यामध्ये ते सगळं मिळून पक्वान्न बनतं, पण त्याच्यातील भाजीचा अंश वेगळा, मग त्याच्यामध्ये मोहरी असेल, त्याच्यामध्ये हळद असेल, मसाला इतर काही असेल, मीठ असेल, थोडीफार साखर किंवा गूळ घातलेला असेल, हे पृथक करून दाखवणं कठीण असतं। पण आपल्याला समजावं याच्यासाठी गोड आहे याचा अर्थ हा गुळाचा गोडवा आहे, साखरेचा नाही, किंवा साखरेचा गोडवा आहे, गुळाचा नाही। याच्यामध्ये थोडा खारटपणा आहे याचा अर्थ हा मिठामुळे आलेला आहे।
हे जसं आपण जाणतो त्या पद्धतीनं नीती न्याय मर्यादा ह्या एकमेकांशी अत्यंत संलग्न असलेले विषय, पण त्याच्यातील थोडे बारकावे, अर्थछटांचा भाग हा आणि उदाहरणांच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत. आणि म्हणून आता आपण नीती श्रवण केल्यानंतर न्याय हा विषय ऐकणार आहोत. न्याय म्हणजे काय? सद्गुरूंकडे न्यायही असतो असं म्हटलेलं आहे. न्यायाच्या फार छान छान व्याख्या आहेत. नियमाशी आधारित आहे. नियमेन ईयते स न्यायः किंवा नियंती अनेन इति न्यायः. नियंती म्हणजे नियंत्रित करणं, आणि नियम याचा अर्थही एक नियम असतो, संयम असतो त्याच्यामध्ये. म्हणजे न्यायाचं कार्य काय आहे की संयमित पद्धतीनं, बघा मर्यादेमध्ये पण संयम आहे, नीतीमध्ये सुद्धा संयम आहे, एकमेकांशी अगदी जोडलेले आहेत. पण तो कशावर आधारित आहे? तो सत्यनिष्ठेवर आधारित आहे. खऱ्या शब्दात म्हणायचं तर तो भगवननिष्ठेवर आधारित आहे. तोच न्याय. आपल्याला माहीत आहे की सत्यमेव जयते हे आपलं बोधवाक्य आपल्या न्यायपालिकेनं स्वीकारलेलं आहे. पूर्ण तो मंत्र आहे सत्यमेव जयते नानृतेन, असत्याने नाही असा पुढचा शब्द आहे तो त्यांनी घेतलेला नाही. सत्यमेव जयते हे त्याचं बोधवाक्य आहे भारतीय न्यायपालिकेचं. म्हणजे कोणताही न्याय हा सत्यावर आधारित असला पाहिजे. पण न्याय शब्दाच्या इतरही काही अर्थ आपण बघूया, आणि कोणता न्याय नेमका सद्गुरूंच्या लक्षणामध्ये समर्थांना अभिप्रेत आहे हे आपण पाहणार आहोत. न्याय शब्द हा आपण अन्यत्रही वापरतो, ज्याला आपण साधर्म्य या अर्थानं किंवा ॲनालॉजी म्हणतो. म्हणजे काय? काकतालीय न्याय. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, हे जसं आपण म्हणतो हे संस्कृतमधून आलेलं आहे. त्याला काकतालीय न्याय म्हणतात. एखाद्या गोष्टीचं साधर्म्य दुसऱ्या एका लहानशा शब्दातून दाखवणं, म्हणजे एवढं सगळं सांगायची गरज पडत नाही, त्याला न्याय असं म्हणतात. काकतालीय न्याय, कफोणी गुड न्याय, अनेक न्याय आहेत. कफोणी गुड न्याय म्हणजे काय? आपल्या कोपरावरती गूळ ठेवलाय आणि तो खातोय, म्हणजे दृष्टोत्पत्तीस तो गूळ येतोय पण खाता काही येत नाही आहे. गूळ हे खाण्याची गोष्ट आहे. तसंच एखादं काम माझ्या दृष्टोत्पत्तीस येतं आहे पण ते मला पूर्ण करता येत नाही, अशा अवस्थेला हा न्याय वापरायचा. असे वेगळे वेगळे न्याय आहेत. हा न्याय समर्थन इथं अभिप्रेत आहे का? तर नाही. बरं, न्याय शब्दाची आणखी एक व्याख्या आहे. भारतीय षडदर्शनांमध्ये न्याय नावाचं एक शास्त्रच आहे, आणि ते शास्त्र गौतम ऋषींनी मांडलेलं आहे. प्रमाणादी त्याच्यामध्ये न्याय आहेत. वेगळे वेगळे प्रमाणांचं चिंतन झालेलं आहे. 15-16 पदार्थ या सृष्टीमधील मानलेले आहेत, आणि त्यांच्या ज्ञानानं मोक्ष होतो असं सांगितलेलं आहे. आदी आदी त्यांना नैयायिक असं म्हणतात. मग काय समर्थांना हे न्यायशास्त्र अभिप्रेत आहे का सद्गुरूंच्या लक्षणामध्ये? सद्गुरूंना न्यायशास्त्राचं ज्ञान असेल, पण त्या न्यायशास्त्राचं ज्ञान असल्यामुळं ते सद्गुरू नाही आहेत. कारण सर्व संत सद्गुरूंना जो 6वं दर्शन आहे उत्तर मीमांसा हेच अभिप्रेत आहे, की ज्याचं चिंतन आपण ज्ञान या विषयाच्या अंतर्गत केलेलं आहे, म्हणून त्याकडे पुन्हा जायची गरज नाही. म्हणजे हाही न्याय समर्थांना अभिप्रेत नाही आहे. बरं, आणखी एक न्याय शब्द आहे, न्याय देणे. म्हणजे काय? त्याच्या योग्यतेनुसार त्याला कर्म करायला संधी मिळणे किंवा त्याने स्वतः ते कर्म करणे. सध्याच्या काळात आपण जसं म्हणतो की जे जुन्या पिढीतील लोक आहेत आणि जुन्या गोष्टीबद्दल ज्यांना अभिमान आहे असे लोक काय म्हणतात, एखाद्या आपल्या सुनेबद्दल की जी अर्थार्जन करण्यासाठी बाहेर जाते, तर ते काय म्हणतात, हिच्या अर्थार्जनामुळं तिच्या मातृत्वाला तिला न्याय देता येत नाही आहे. म्हणजे काय? मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही, त्यांच्यावर संस्कार करता येत नाहीत, त्यांचे लाड करता येत नाहीत. ह्या अर्थानं तिला
तिच्या मातृत्वाला न्याय देता येत नाही आहे असा आपण शब्द वापरतो. हां, त्या अर्थानं मात्र समर्थांनी न्याय हा शब्द घेतला आहे असं आपण म्हणू शकतो. पण मुख्यतः जो अर्थ आहे तो मगाशी जो सांगितला तोच आहे की सत्यावर आधारित निर्णय घेणं आणि सत्याचा आग्रह धरणं आणि असत्यावर आधारित असणाऱ्या गोष्टीचा त्याग करणं, त्याचा निषेध करणं, त्याचा प्रतिकार करणं आणि शक्य झालं तर त्याचा नायनाट करणं. आणि हीच गोष्ट आपल्या शिष्यांकडून करवून घेणं, त्यांच्यामध्ये अन्यायवृत्तीबद्दल चीड निर्माण करणं, ह्या अर्थानंही आपल्याला न्याय हा शब्द बघायचा आहे. या दोन्ही अर्थानं आपण त्याचं चिंतन करूया. सध्या न्याय हा विषय ऐकल्यानंतर अनेक लोकांना हा संतांना अभिप्रेत असणारा न्याय पटेल की नाही सांगणं अवघड आहे. कारण त्यांना भगवननिष्ठा वगैरे या गोष्टींवर काही विश्वास नाही आहे. बरं, उशिरा झालेला न्याय हा यालाही न्याय म्हणायचं की काय म्हणायचं हा प्रश्नच आहे. 70 वर्षानंतर निकाल लागतोय, काय कृपा आहे आमच्यावर. आता ह्याला न्याय म्हणा, माझं काही म्हणणं नाही आहे, पण शेवटी दिलेच ना 5 एकर, दिलीच ना 5 एकर, म्हणा न्याय त्याला, आमचं काही म्हणणं नाही आहे. कशासाठी दिलं? मी न्याय या विषयाबद्दल नवीनच एक व्याख्या सध्याच्या मनीषींकडून ऐकली. थोडं आपल्याला वाटेल की बुवा कुणीकडे चाललेत, पण रामदासी परंपरेनुसार वास्तवाशी प्रत्येक गोष्ट जोडणं हे माझं कर्तव्य मी मानतो, म्हणून हा विषय मांडतोय आपणासमोर. वास्तविक असलं पाहिजे ना, ते वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे बघितलं पाहिजे. फार संतुलित निर्णय आलेला आहे, खूपच छान झालेलं आहे सगळं, असं सांगण्यात येत आहे. न्याय करण्यामध्ये वादी आणि प्रतिवादी ह्या दोघांना खुश करायचं असतं आणि त्याला न्याय म्हणायचा असतो, हे मला या वेळेला आत्ता 1-2-3 महिन्यापासून मला लक्षात आलं की असं करायचं असतं, याला न्याय म्हणतात. खूप संतुलित निर्णय आहे, ह्याची सगळ्यांनीच खूप आनंदानं याचा स्वीकार केला पाहिजे. न्यायाचा वादी आणि प्रतिवादी खुश होणं किंवा न होणं याच्याशी काय संबंध आहे? सत्याशी संबंध आहे. जे सत्य आहे सत्यमेव जयते ना. मग जे सत्य आहे त्याची पाठराखण 100% व्हायला पाहिजे. जे असत्य आहे त्याची अजिबात पाठराखण होता कामा नये. मग त्याच्या मागं किती लाख किती कोटी लोक आहेत ह्याला अर्थ नाही आहे. न्याय कशाला म्हणतात? की त्याच्या मागं किती सत्ता आहे, कोण दुखावलं जाणार आहे आणि कोण आनंदी होणार आहे ह्याच्यावर न्याय ठरतो का? न्याय म्हणजे सत्य आहे त्याला सत्य म्हणून स्वीकारणं आणि जो अन्याय घडलेला आहे त्या अन्याय करणाऱ्यावरती योग्य ती कारवाई करणं, त्याला दंड असं म्हणतात. न्यायाच्या अंतर्गत दंड येतो. पण सध्याच्या काळात मात्र मला न्यायाची नवीन व्याख्या कळली. सबको खुश करो इसी को न्याय कहते हैं. संतांना काही ही व्याख्या पटणाऱ्यातली नाही आहे, कारण संत सत्याचे अत्यंत अभिमानी असतात. त्या दृष्टीनं आपल्याला आपल्या परमार्थामध्ये तरी असली गफलत करता कामा नये. तिथं जे चाललेलं आहे ते चालूच आहे. आम्हाला संसदेत जाऊन ते मोडायचं नाही आहे ना. नाहीतर करू शकतो आपण, असे निर्णय झालेत पूर्वी. संसदेत जाऊन न्यायपालिकेचा निर्णय आला आणि तो संसदेत जाऊन बदलला आणि त्याचा नवीन एक नियम ज्याला कायदा म्हणतात तो बनवण्यात आला. पण आम्हाला ते करायचं नाही आहे. आत्ता संतुलित निर्णय आहे असो. पण असा प्रकार संतांच्या न्यायामध्ये नसतो. संतांचा न्याय हा अगदी परखड असतो. सद्गुरूंचा न्याय हा परखड असतो. पण अशी शंका येईल कुणाला, न्याय देणं हे काम तर एखाद्या राजकीय व्यक्तीचं किंवा विशेष करून सामाजिक स्तरावरती संबंधित असणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याचं आहे. परमार्थाचा उपदेश करणाऱ्यांना, सगळीकडेच ब्रह्म नटलेला आहे असं सांगणाऱ्यांना, सर्वं खल्विदं ब्रह्म असं सांगणाऱ्यांना, प्रत्येक जीवामध्ये अगदी किडामुंगीपासून, आजच्या भाषेत म्हणायचं तर विषाणूंपासून म्हणजे कोरोनापासून ते ब्रह्मदेवांपर्यंत सगळ्यांमध्येच तो भगवंत भरलेला आहे असं मानणाऱ्यांसाठी
त्याचा अनुभव घेणाऱ्यांसाठी आणि इतरांना प्रतिपादन करणाऱ्यांसाठी म्हणजेच संत सज्जन सद्गुरू सत्पुरुषांसाठी न्याय देण्याची किंवा न्याय मागण्याची वेळ येतेच कधी? मग ह्या सद्गुरूंच्या लक्षणांमध्ये समर्थांनी न्यायाला का स्थान दिलं? नीतीला स्थान दिलं, ठीक आहे, समजू शकतो. अगदी मर्यादेला पण स्थान दिलं बाबा, तो विषय आपण उद्या पाहणार आहोत. पण न्यायाला का स्थान दिलं आणि सद्गुरूंना कोणता न्याय निवाडा करावा लागतो? अशी कदाचित शंका येण्याची शक्यता आहे. आणि शंका एका अर्थानं बरोबरही आहे. पण इथं न्याय याचा अर्थ असा घेतला पाहिजे की अन्यायाबद्दल चीड निर्माण करणं, अन्यायाचा तिटकारा वाटावा, ह्या पद्धतीनं आपले शिष्य आणि समाज घडवणं हेही पारमार्थिक सत्पुरुषाचं लक्षण आणि कर्तव्य आहे. मग तो ते उघडपणे करत असेल किंवा तो त्याच्या चिंतनाच्या माध्यमातून स्वतःच्या स्पंदनांतून इतरांना ते ज्ञान देत असेल. आणि सद्गुरू जेव्हा एखाद्या विशिष्ट संप्रदायाचे किंवा एखाद्या संघटनेचे प्रमुख असतात, त्यावेळेला त्या संघटनेला नीट पद्धतीनं चालवण्यासाठी त्याच्यामध्ये काही गडबड गोंधळ निर्माण होऊ नये, परमार्थ सत्ता आणि व्यवहार सत्ता यांच्यामध्ये काही संघर्ष निर्माण होऊ नये. आणि असा संघर्ष निर्माण होतच असतो, तर त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये योग्य व्यक्तीची योग्य बाजू घेता येणं, योग्य विचाराची योग्य बाजू घेता येणं, तो न्याय त्यांना करावा लागतो. म्हणजे तशा प्रकारचा निर्णय त्यांना द्यावा लागतो. म्हणून न्याय की सद्गुरू हे एक मोठी संघटना चालवतात असं समजा, एक संप्रदाय चालवत आहेत, अशा एखाद्या महंत असणाऱ्या सद्गुरूंना, महंत नाही, महंतांचे महंत महामहंत असणाऱ्या सद्गुरूंना न्यायाधीशाची पण भूमिका बजवावी लागते. म्हणून श्री समर्थांनी न्याय हे पण एक लक्षण सद्गुरूंचं मानलेलं आहे. आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण ते स्वतः आहेत. त्यांनी एवढा मोठा संप्रदाय निर्माण केला, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तो निर्माण केला. राष्ट्रधर्म किंवा याच्या अंतर्गत त्याचा आपण जास्त विचार करू शकू, पण आत्ता त्याचा नुसता उल्लेख करतो. आणि त्या परिस्थितीमध्ये अत्यंत बिकट बाहेरची परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक स्थिती अत्यंत डामाडोल आहे, आणि परमार्थाचं आणि धर्माचं रक्षण करायचं आहे. अशा वेळेला त्यांना जे सामाजिक नैतिक स्तरांवरती जो काही संघर्ष करावा लागला, त्यामध्ये न्यायाधीशाची भूमिका पण घ्यावी लागलेली आहे. त्या दृष्टीनं त्यांनी सद्गुरू होय, सद्गुरूंचं न्याय हेही लक्षण सांगितलेलं आहे. हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांच्याच चरित्रातील 2 उदाहरणं आपण पाहू. म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर न्याय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसा दिला जातो हेही लक्षात येईल. आणि मगाशी जे मी म्हटलं होतं, एखाद्या भूमिकेला आपण न्याय दिला नाही, आईचं उदाहरण घेतलं आपण की आईच्या भूमिकेला त्या स्त्रीला योग्य न्याय देता येत नाही, त्या पद्धतीनं सुद्धा सद्गुरू कसा न्याय मिळवून देतात हेही आपण पाहू. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचं सामर्थ्य आपल्या शिष्यांमध्ये निर्माण करणं, आपल्या संघटनेमध्ये निर्माण करणं, आणि सत्याधिष्ठित धर्माधिष्ठित राष्ट्राभिमानी संघटना निर्माण करणं आणि त्या दृष्टीनं समाज घडवणं, हे संत कसे करतात. आणि समर्थांच्या चरित्रात ते घडलेलं आहे. त्यांचे एक थोर शिष्य गोपाळदास महाराज यांची कथा मी तुम्हाला सांगतो. समर्थांमध्ये ते होतं म्हणून ते तेज त्यांनी त्यांच्यामध्ये ओतलं, आणि त्या तेजाचा परिणाम काय झाला हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे न्याय या शब्दाचा नक्की अर्थ काय आणि तो सद्गुरूंमध्ये कसा असतो हे आपल्याला लक्षात येईल. समर्थ जेव्हा टाकळी म्हणजे नाशिकच्या जवळ असणारं टाकळी हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी 12 वर्षांची तपस्या करून जेव्हा उत्तर भारतात गेले, ते जाता 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 फिरत 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 हिमालयात आदी वगैरे जाऊन आले. आणि परत येताना ते राजस्थान या भागात आलेले असताना त्या प्रांतामध्ये गोपाळदास नावाचा एक अत्यंत तेजस्वी तरुण त्यांना भेटला. आणि समर्थांच्या एकूण प्रतिभेवरती आणि त्यांच्या अधिकारावरती तो एवढा मुग्ध झाला आणि त्यांनी समर्थांचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी तुम्ही माझे सद्गुरू व्हा, मी तुम्हाला शरण आहे. समर्थांनी काही वेळ त्याला दिला, नक्की इतिहासामध्ये नोंद नाही आहे, काही काळ 15-20 दिवस, 1 महिना 2 महिने दिले असतील त्याला, कारण अत्यंत तेजस्वी मुलगा दिसतोय, तरुण दिसतोय.
आणि त्याच्यामध्ये राष्ट्रधर्माचं असं तेज ओतलं जे त्यांच्या अंतर्गत होतं. कारण तो प्रांत होता हा अफजल औरंगजेबाच्या सत्तेखाली येत होता, मुघलांच्या सत्तेखाली. आणि तेव्हा औरंगजेब तिथला बादशहा होता. समर्थ पुन्हा दक्षिणेत आले आणि नंतर औरंगजेबानं जिझिया नावाचा एक अत्यंत निर्दयी कर हिंदूंवरती लावला, जेणेकरून हिंदूंचा नायनाट व्हावा, ते देशोधडीला लागावेत किंवा त्यांनी धर्मांतर करून मुसलमान व्हावं, कारण तो कर त्यांच्यावर नव्हता आणि त्यांची पिळवणूक व्हावी. तर ह्या गोपालदासांनी, समर्थांनी त्यांना पादुका दिल्या होत्या आणि तिथं आजही तो मठ चालू आहे बरं का. धर्मेंद्र महाराज नावाचा अत्यंत तेजस्वी राष्ट्रवादी आणि हिंदू धर्माचे एकदम जाज्वल्य अभिमान असणारे महंत सध्या त्या पीठावरती आसीन आहेत. तर हे गोपालदास ह्यांनी उघडपणे आम्ही हा जिझिया कर मानत नाही आणि आम्ही तो भरणार नाही असं सांगितलं. त्यांना पकडून नेण्यात आलं. तो काळ प्रतिकूल होता, त्यामुळे युद्ध करणं शक्य नव्हतं. आणि हे महंत होते, हे कोणी राणा प्रतापासारखे योद्धा नव्हते. पण समर्थांनी दिलेली कुबडी आणि त्याच्यातील गुप्ती ही त्यांच्याजवळ होती. साधूच्या वेशात ते तिथं गेले आणि त्या दरबारामध्ये कुणाला डोळे वर करून बघण्याची हिंमत नव्हती. पण इथं मात्र हे अगदी त्याला अरेतुरे बोलत होते औरंगजेबाला. औरंगजेबानं विचारलं, क्यों बम्मन, कर नाही भरेगा? त्यांनी सांगितलं, अरे तू कोण विचारणार मला, आम्ही आमच्या देशात राहतो, तू परकायस, तू कर मागणारा कोण, हो बाहेर इथून. ह्या पद्धतीनं त्यांनी त्याला उत्तर दिलं. कळलं की हे पाणी वेगळं आहे आणि नुसता संकेत केला औरंगजेबाने, ह्याला बम्मन को काट डालो, हे ह्यांनाही माहीत होतं. आणि म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी त्यांनी घोषणा केली. तिथं त्या कुबडीतील गुप्ती काढली, समर्थांचं स्मरण केलं आणि राष्ट्रासाठी मी प्राणार्पण करत आहे असा भाव धारण केला आणि त्यांनी आत्मार्पण केलं. का तर ह्या दुष्टांच्या खड्गाने या देहाचा नाश होऊ नये म्हणून त्यांनी आत्मार्पण केलं तिथंच. पण ती केवढी मोठी ज्योत त्या प्रांतामध्ये पेटली आणि आजही त्याचं दर्शन आपल्याला घडतंय त्या मठाच्या माध्यमातून, त्याच्यावर आसीन असणाऱ्या महंतांच्या जाज्वल्य देशाभिमाच्या माध्यमातून, धर्माभिमानाच्या माध्यमातून. न्याय याचा अर्थ अन्यायाबद्दलची चीड समर्थांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आणि अशा पद्धतीनं सद्गुरू एक एक महंत तयार करतात. तो महंत त्या योग्यतेचा होता म्हणून त्याला त्या प्रकारची प्रेरणा झाली. सामान्य लोकांना त्यांच्या प्रतीची प्रेरणा निर्माण होते. पण न्याय असा असतो, सत्याचा अभिमान, सनातन धर्माचा अभिमान, आपल्या श्रेष्ठ संस्कृतीचा अभिमान, आपल्या देश आणि राष्ट्राचा अभिमान, आपल्या पूर्वजांचा अभिमान, आपल्या परंपरांचा अभिमान. आणि त्याच्या विरोधात जो जाईल त्याला अन्याय मानून त्याचा विरोध योग्य पद्धतीनं करणं, अन्यायाच्या विरोधात लढणं हा न्यायच आहे. ही वृत्ती न्यायाची आहे. अशा अर्थानं हा न्याय आहे. दुसरं एक आपल्याला उदाहरण सांगतो. हा न्याय तर फारच आगळा वेगळा आहे बरं का. वेळेचं बंधन आहे म्हणून मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे. श्री समर्थांनी काही काळ साताऱ्यामध्ये यावं आणि आमच्या वाड्यामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये राहावं अशी छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा ते छत्रपती नव्हते पण महाराजांचं नाव घेताना छत्रपती हा शब्द आपोआप येतो मुखात, की त्यांनी समर्थांनी यावं आणि काही काळ सत्संग आम्हाला घडावा अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. म्हणून ते चाफळास आले होते. समर्थांनी सांगितलं आपण पुढं व्हावं, आम्ही 4-5 दिवसामध्ये येऊ. महाराजांना खूप आनंद झाला. कोणत्या मोहिमा नव्हत्या, कोणत्या कटकटी फार नव्हत्या. छानपैकी शांत काळ मिळाला होता शिवाजी महाराजांना. समर्थांचं दर्शन व्हावं आणि समर्थांचा काहीतरी पाहुणचार आपल्याकडं घडावा, सद्गुरूंची काही सेवा आपल्याकडून घडावी या इच्छेनं त्यांना बोलावलं होतं. आणि समर्थ मग दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्या दिशेनं जाण्यासाठी निघाले चाफळातून. आणि त्यांचा पहिला मुक्काम झाला तर देहेगाव नावाचं गाव आहे.
तिथल्या एका शेतामध्ये ते थांबले. जवळून ओढा वाहत होता. माध्यान्ह संध्या आधी कर्म झालं. दत्तू नापित त्यांच्याबरोबर होते. दत्तूबुवांचा उल्लेख आपण पूर्वी ऐकलेला आहे ह्या प्रवचन मालिकेमध्ये. त्यांना वाटलं सद्गुरुदेवांना आपण काहीतरी द्यावं. शेत पिकलेलंच आहे, इथं हुरडा आहे, तर हुरड्याची कणसं 5-6 तोडली तर काही फरक नाही पडणार. पण त्या काळामध्ये असं नव्हतं की कुणाला फार परवानगी काढा, जाऊन विचारा माझं शेत, असा प्रकार नव्हता. सामान्य गोष्ट होती. म्हणून त्यांनी त्या पाटलाचं ते शेत होतं, त्याला न विचारता 5-6 कणसं काढली आणि थारोळं बनवलं, त्याच्यात अग्नी निर्माण केला आणि हुरडा भाजायचा. म्हणून त्यांनी हुरडा भाजायला घेतला. धूर दिसायला लागला. तो पाटील आजूबाजूला फिरत होता. त्याच्या लक्षात आलं की आपल्याच शेतातून धूर येतोय, म्हणून तो तिथं गेला आणि समर्थ एका दगडावर आसन मांडून बसले होते शांतपणे. आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या गोसाव्यानंच हे कर्म केलेलं आहे असं त्याला वाटलं. मुळात ते दत्तूबुवांनी केलं होतं. त्याला प्रचंड राग आला. न विचारता आमच्या शेतात घुसून हा गोसावी खातोय, चांगला बलदंड दिसतोय, त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे असं म्हणून तिथलंच ताट उचललं. ताट म्हणजे काय, कणीस तोडल्यानंतर जो उरलेला भाग असतो पानांचा वगैरे, त्याला ताट असं म्हणतात. जेवणाचं रोजचं ताट ते नाही, ओलं असतं, ते फार लागतं. आणि समर्थ तर नेहमी असे भरजरी वेश काहीच नसायचा, पाठ उघडीच होती. आणि त्या स्थितीमध्ये त्यांनी समर्थांच्या पाठीत ते ताट मारायला सुरुवात केली. अगदी त्वेषानं मारलं. दत्तूबुवांनी त्यांना अडवण्याचा आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण समर्थांनी केवळ दृष्टीनं शांत बसण्याची आज्ञा दिली दत्तूबुवांना. आता गुरु आज्ञे पुढं काय करणार. दत्तूबुवा अत्यंत हळहळत होते आणि हा मात्र पाटील जोरजोरात ते त्यांना मारत होता. 10-15 असे वळ पाठीवर, असे लालबुंद वळ उठले, तरी समर्थ शांत होते. तो शेवटी दमला मारून आणि त्याला कळेना एवढं मी मारत असताना हा गोसावी एवढा शांत कसा. एखादी किंकाळी नाही, प्रतिकार नाही, विरोध नाही, क्षमायाचना नाही, आणि तो तसाच निघून गेला. दत्तूबुवांना समर्थांनी सांगितलं होतं की याबद्दल कोणतीही वाच्यता करायची नाही. आणि मजल करत साताऱ्याला पोहोचले. बागेत उतरले. महाराजांपर्यंत बातमी गेली की समर्थ आलेले आहेत. अत्यंत आदराने त्यांना त्यांची मोठी यात्राच काढली, शोभायात्रा, आणि आपल्या राजमहालात ते घेऊन गेले. समर्थांना स्वतःहून स्नान घालायचं. त्यावेळेला शिवरायांना समर्थांच्या पाठीवर उमटलेले ते वळ दिसले. त्यांनी पृच्छा केली. समर्थ काही बोलले नाहीत. दत्तूबुवांना सांगितलं असल्यामुळे तेही काही बोलले नाहीत. पण शिवरायांना कळलं की काहीतरी गडबड झालेली आहे. समर्थ म्हणाले की उद्या जेव्हा राजसभा भरेल त्यावेळेला ज्यांनी हे कर्म केलंय त्याला शिक्षा आम्ही सांगू, ती तुम्ही द्याल का. शिवाजी महाराज म्हणाले हो, तुम्ही जी शिक्षा सांगाल ती आम्ही देऊ. तोपर्यंत ह्याला कळलं होतं की ज्या अर्थी हा जो साधू आहे हा एवढा संयमी आणि अजिबात ओरडला नाही, त्या अर्थी कोणी सामान्य नाही आहे. म्हणून त्यांनी थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला. आणि त्याला जेव्हा कळलं की अरे हे तर समर्थ रामदास स्वामी आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु, हे जेव्हा त्या पाटलाला कळलं तेव्हा मात्र त्याची पाचावर धारण बसली. आता काही आपलं खरं नाही. अरे जो राजा आपल्या नातेवाईकांना सुद्धा सोडत नाही आणि अत्यंत कठोर न्याय करतो, आपला नातेवाईक आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळी पद्धत, तसे युवराजांकडे आहे नाही का, हमारे जीजाजी, हमारी बहनजी. सध्याची काय परिस्थिती माहिती आहे तुम्हाला. ते जसं आहे तसं शिवाजी महाराजांकडे नव्हतं. न्याय म्हणजे न्याय, आपपरभाव नाही. अरे जो स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा चुकला असेल तर क्षमा करत नाही, तो माझी काय गत करेल. आणि तेही समर्थांना मी ह्या पद्धतीनं ताडण केलं. तो लटपटायला लागला होता. राजसभा भरली
आणि 2 ढालाईत त्या देहगावच्या पाटलाला आणण्यासाठी गेले. जसं त्या गावामध्ये ढालाईत गेले, ढालाईत म्हणजे पाठीला ढाल बांधलेले सैनिक, आणि महाराजांनी बोलवलेलं हे कळलं, तिथंच घरामध्ये रडारड सुरू झाली. आणि गावामध्ये सुद्धा पाटलाचं काही आता खरं नाही. गावामध्ये चर्चा, अत्यंत तंग वातावरण. इथं आणण्यात आलं राजसभेमध्ये. तो पाटील येऊन उभा आहे आणि जसं समर्थांना त्यांनी उच्च आसनावर बसलेलं बघितलं तसं म्हणाला की संपलो मी आता. त्याला चालता येईना, बोलता येईना, अंगावर घाम फुटला, हात थरथरायला लागले, कंप सुटला. आणि समर्थांच्या समोर त्यांनी लोटांगण घातलं, त्राहिमाम पाहिमाम. जणू काय अशाच पद्धतीनं क्षमायाचना करायला लागला. समर्थांनी सांगितलं, राजे, आम्ही सांगू ती शिक्षा नक्की कराल ना? शिवाजी महाराज तर संतप्त झाले होते त्याला बघून. माझ्या गुरुदेवांना मारणारा हा? म्हणाले, होय महाराज, तुम्ही केवळ आज्ञा करा आणि तुमचा न्याय सांगा, ताबडतोब ह्याला आम्ही शिक्षा देऊ. समर्थ म्हणाले, ठीक आहे, आजपर्यंत लक्षपूर्वक ऐकूया, न्याय काय असतो, न्यायाचे स्तर कसे असतात. आजपर्यंत एवढ्या उत्तम पद्धतीनं आमच्या शांतीची, आमच्या मनशांतीची कुणीच परीक्षा घेतली नाही. ही मनशांतीची परीक्षा ह्या पाटलांनी घेतली. त्याबद्दल महाराज, ह्या पाटलाला तुम्ही मूद, वस्त्र आणि त्या गावची पाटीलकी तर आहेच, पण ते शेतसुद्धा पूर्ण इनाम करून द्या, ते गाव इनाम करून द्या. सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या पाटलांना तर कळेच ना की शिक्षा दिली की काय चाललंय, का कुठला वेगळाच मुद्दा आणि कुठली वेगळीच केस सुरू आहे की काय. आणि समर्थांनी अत्यंत प्रेमळ दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं, त्याला गहिवरून आलं आणि तो समर्थांच्या चरणी लागला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही किती दयाळू आहात. शिवाजी महाराजांना कळेना हा काय प्रकार आहे. पण समर्थांची शांती, एवढा मन शांत असणारा महापुरुष, ह्या न्यायातून समर्थांनी काय केलं बरं? त्या पाटलाचं मन जिंकलं, त्यांच्या घरातल्यांचं मन जिंकलं नव्हे, त्या गावाचं मन जिंकलं, त्या प्रांताचं मन जिंकलं. आपलाच माणूस आहे, आपल्याच धर्मातील आहे. आत्ता आपल्याला हिंदूंमध्ये फाटाफूट करायची नाही आहे, त्यांना एकत्र आणायचं आहे. माझ्या मनशांतीची परीक्षा घेणारा आहे म्हणून ह्या पद्धतीचा न्याय. तिकडं अन्यायाची चीड म्हणून तिथं औरंगजेबाला प्रखर विरोध, आणि इथं वैयक्तिक स्तरावर ज्यांनी अन्याय केला त्याला क्षमा. एवढंच नाही तर त्याला विशेष अशी भेट देण्यात आली. हे न्यायाचं प्रकरण एवढं सोपं नाही आहे. म्हणून सद्गुरूंचा न्याय समजायला सुद्धा आपल्याला आपली काहीतरी वैचारिक प्रगल्भता, मनाची उंची वाढवावी लागेल, वैचारिक प्रगल्भता वाढवावी लागेल. तेव्हा हा न्याय आपल्याला कदाचित समजेल. याचं थोडं विवेचन आपण उद्याच्या प्रवचनात पाहू आणि मर्यादा या विषयाकडे आपण वळूया. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी याच प्रवचनाचं पुन्हा एकदा उत्तम पद्धतीनं चिंतन मनन करावं. ते आपल्या लाभाचं आहे आणि सद्गुरूंचं महात्म्य आपल्याला त्यामुळं जास्त स्पष्टपणे पटणार आहे, कळणार आहे. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.